मृत्यूचे देवता साक्षात यमराज अपराध्यासह इंद्र दरबारी पधार रहे हैं। हा 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 हम है यम है हम, या अपराध्यानो या, हा 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 यम है हम है यम, हा 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 हा। अपराध्यांनो तुम्ही इथे वाट दाखवायची नाही। इंद्रराजांचा विजय असो, इंद्रराजांचा विजय असो। यमराज आज तुम्ही माझ्या दरबारी? होय महाराज। घेऊन जाताय की काय? तुम्हाला घेऊन जात नाही महाराज। हे मृत्यूलोकीचे अपराधी यांनी घनघोर असा अपराध केलेला आहे। मी त्यांना नरकात सुद्धा जागा देणार नाही। त्यांना काय दंड द्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे महाराज। अहो यमराज, हे आहेत तरी कोण आणि यांचा अपराध तरी काय ते तरी कळू द्या आम्हाला। हो महाराज, हे अपराधी आपण काय अपराध केलेला आहे ते तुम्ही महाराजासमोर या ठिकाणी एकेकाने येऊन या ठिकाणी मांडायचं आहे। शिक्षक या तुम्ही आणि तुमचा अपराध तुमची कैफियत महाराजासमोर मांडा। हा 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 यम है हम है यम। इंद्रदेवांचा विजय असो। महाराज, मी भूलोकी शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करतो, परंतु आजकाल काय व्हायला लागलंय तर इतकी कामं वाढलेली आहेत की आम्हाला ऑनलाईनची कामे, ग्राम स्वच्छता अभियान, शाळा बाह्य ऑनलाईन कामे इत्यादी काय व्हायला लागले आम्हाला द्यायला लागलेले आहेत। आणि ही कामं आम्हाला हे मुख्याध्यापक सर्व कामं लावतात। आम्हाला मुलांच्या पुढं आम्हाला ज्ञानदानाचं काम कोण करूनच देत नाही आणि त्यामुळं आम्ही मुलांना शिकवूच शकत नाही। हाच आमचा अपराध आहे महाराज, हाच आमचा अपराध आहे महाराज। हा 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 मुख्याध्यापक या आणि तुमची कैफियत महाराजासमोर मांडा। इंद्रदेवांचा विजय असो, इंद्रदेवांचा विजय असो। होय, मी अपराधी आहे। हे केंद्र प्रमुख आम्हाला नको नको तेवढी कामं लावतात। यांना दिवस माहिती नाही की रात्र माहिती नाही। यांचा सारखा नुसता फोन असतो। यांच्या फोनामुळं या डोक्यातली अगदी चकली झाले। सगळं काही पुढं ढकलण्याशिवाय यांना काही धंदाच नाही आणि काम वेळेत नाही केलं तर नुसता बोक्यासारखा गुरगुरतोय। वरून खाली आलेला मेसेज पुढे ढकलण्याशिवाय यांना कुठला धंदाच नाही, नुसता लुमणं कुठलं। तुझे तोंड सांभाळून बोला। ओ केंद्र प्रमुख, ही तुमची केंद्र शाळा नव्हे। इथं मला नोटिशीची भ्या दाखवू नका। इंद्र महाराज, आम्हाला कामच एवढी असतात की शिक्षकांकडून करून घेण्याशिवाय माझ्याकडे कुठला दुसरा पर्यायच राहत नाही। आणि हे अधिकारी म्हणतात तुम्ही शिकवायचं कशाला, तुम्ही फक्त कामं द्यायची। म्हणून म्हणतो मी खरा अपराधी आहे। होय, मी अपराधी आहे। थांबा इकडे। होय, फार वाईट झालं, फार वाईट झालं। महाराज, मला आदेश द्या, या सर्व पापी लोकांची माझ्या या सुदर्शन चक्राने यांची मुंडकी सोडून टाकतो। सर्व पापी, हे सर्व पापी आहेत, पापी। किसना आज काय सांगू तुम्हाला, काल घरात बायको मसाला करत होती आणि मसाला करताना मिक्सरचं पातच बंद पडलं, मोडलं ते आणि तिचं लक्ष या माझ्या सुदर्शन चक्राकडे गेलं आणि हे तिनं सुदर्शन चक्र हिसकावून घेतलं आणि त्या मिक्सरला जोडलं आणि तिने तिचा मसाला करून घेतला। काय सांगू राव, माझं हे सुदर्शन चक्र त्या मिक्सर मध्येच अडकलं। मग त्यात तो मिक्सरच अडकून यायचा, नुसतं बाट घेऊन कशाला महाराज। हा माझा अपमान होतोय, जपून बोलायचं। किसना जरा थंड घे, थंड हो मागं हो।
आता चला केंद्र प्रमुख या आणि तुमची कैफियत महाराजांसमोर मांडा. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. महाराज मी अपराध आहे, पण मी तरी काय करू? हे गट शिक्षणाधिकारी सारखे मला मिटिंगला बोलावून शिक्षकांना काम करायला लावतात. मी मुख्याध्यापकांना बोलावतो आणि सांगतो या आदेशाचं पालन करा, हे काम करा, या ताबडतोब याची पूर्तता करा. आणि हे केंद्र प्रमुख हे गट शिक्षणाधिकारी मला तंबी देतात, मी मुख्याध्यापकांना तंबी देतो. आम्हाला काय वरिष्ठांचा आदेश पाळण्याची मतलब. म्हणून महाराज मी अपराधी आहे. केंद्र प्रमुख तोंड सांभाळून बोला. ही दादागिरी तुमची पंचायत समितीच्या ऑफिसात मी काय तर भितर आहे तुम्हाला. तुमच्यामुळे तुम्ही अपराधी झाला आहे. होय कशी गुरु करू नका जास्त. या तुमची कैफियत महाराजांसमोर मांडा. हा 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 यम है हम है यम. इंद्रदेवाला नमस्कार. विजय असो महाराजांचा. होय मी अपराधी आहे. मी करू तरी काय? ह्यो शिक्षणाधिकारी वाटतं ते कामं लावते. कुठले कामं म्हणायचे? शेतातल्या मजुरांची संख्या मोज, जनावरांची संख्या मोज, अशैक्षणिक कामं मोज, काय वाटतं ते सांगतो. आणि हे आम्हाला मी त्यांचा कर्मचारी असल्यामुळं हे मला ते करूनच घ्यावं लागतं. महाराज चुकलो मी, मला माफी असावी. होय मी अपराधी आहे. पण या मुलांच्या शिक्षणाचं काय? ह्योच तो अपराध. बिचारी ही जी मुलं आहेत, गोरगरिबांची मुलं, या गोरगरिबांची मुलं ही या सर्व शिक्षकांची वाट बघत असतात शिक्षणासाठी. आणि या मुलांना तर शिक्षण मिळालं पाहिजे. होय महाराज मी अपराधी आहे, पण ह्योच शिक्षणाधिकारी आहे. शेवटी आम्हाला त्यांचं ऐकावंच लागतं. ओ शिक्षणाधिकारी तुम्ही स्वर्गात आयटीत थांबू नका. या तुमची कैफियत महाराजा. वाटतं ते सांगतो. आणि हे आम्हाला मी त्यांचा कर्मचारी असल्यामुळं हे मला ते करूनच घ्यावं लागतं. महाराज चुकलो मी, मला माफी असावी. होय मी अपराधी आहे. पण या मुलांच्या शिक्षणाचं काय? ह्योच तो अपराध. बिचारी ही जी मुलं आहेत, गोरगरिबांची मुलं, या गोरगरिबांची मुलं ही या सर्व शिक्षकांची वाट बघत असतात शिक्षणासाठी. आणि या मुलांना तर शिक्षण मिळालं पाहिजे. होय महाराज मी अपराधी आहे, पण ह्योच शिक्षणाधिकारी आहे. शेवटी आम्हाला त्यांचं ऐकावंच लागतं. ओ शिक्षणाधिकारी तुम्ही स्वर्गात आयटीत थांबू नका. या तुमची कैफियत महाराजांसमोर मांडा. इंद्रदेव महाराजांचा विजय असो. होय मी अपराधी आहे, पण मी तरी काय करणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आलेल्या आदेशांचं पालन मी प्रामाणिकपणे करतोय. आणि खरं तर सांगायचं तर शिक्षण क्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाव्यतिरिक्त कोणतेही काम लागू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. पण सगळ्या या गोंधळामध्ये सर्व मुले शिक्षणापासून वंचित राहतात. मग भूलोकांच्या ह्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्हाला जर अपेक्षित तुम्हाला जर हे सगळं पाहिजे असेल तर उद्या येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची सुट्टी फिरायला न घालवता आपला मतदानाचा हक्क जागृतपणे नोंदवा आणि आपल्याला लोकहितवादी सरकार बनवा आणि मुलांचं भविष्य घडवा. महाराज आता तुम्हीच ठरवा यातील खरा अपराधी कोण आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान करणारे यातील खरा अपराधी कोण आहे? कोण आहे तो खरा अपराधी? महाराज तुम्हीच ठरवा. यातील गुन्हेगार कोण आहे? यातील गुन्हेगार महाराज यांना योग्य ती शिक्षा द्या. महाराज चालून संपले. अरे कुठं मेला एवढ्या वर मरायला राहतोस होय? आली बाई स्वर्गात आली. अरे आमच्या गुरुजीने घेऊन कुठं निघाला? कुठं गेला यम है हम है यम. आई तोच मग आमच्या गुरुजींना मिळाला होता शिंगवाला बाबा. मुद्दा कशी राहायचा? यम है हम. तुला कशाला पाहिजे? गुरुजीश्री घेऊन आलो. यम है यम. कसला यम है यम? बाळा दिसत ना? अहो गुरुजी बरं झालं भेटला साठी. अहो मी सकाळी शाळेत गेले ते. माझ्या हा पोरगा 6वीला आहे. 6वीला असो त्याला गची फोडता येणार नाही. कसलं शिकवित आहे? सारखं बघीन तवा त्या लिखामध्ये कागद लिहिण्यात मोबाईल मध्ये आणि ते ऑनलाईन काहीतरी आहे नव्हता
ते सारखं भरत असताय आणि शिकवण्याकडे लक्ष नाही. अहो माझ्या पोराला साहेब करायचा आहे, साहेब करायचा आहे मोठा, आणि तुम्ही त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आणि ज्या मुलाला चांगलं शिक्षण देऊन मोठं करायचं आहे, त्यानंतर गुरुजी हा खूप मोठा दिसतोय, मग सहावीत कसं काय? त्याला भयानक घेतलेला आहे. आई आई मला चिडवतात बा. शिव कोण र गुरुजी? ते शिव कोण आहे हो? तर साक्षात कृष्णदेवराय, कृष्ण भगवान देव. ते महाभारतातलं म्हणा की होय 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 तेच ते. किसनराव, ते महाभारतामध्ये ढवळाढवळ केली तशी हित करशीला, नाहीतर एक बसत झुकण्यावर मुलगा म्हणून किसनराव. आमचे गुरुजी आणि हे पोरग लय भारी आहेत. आता या पोराला शिकवण्यासाठी आम्हाला गुरुजींची गरज आहे. गुरुजी तुम्हाला खाली यायला पाहिजे. अहो पोरं वाट बघत बसल्यात आणि शाळा पण सुरू झाली आहे. तुम्हाला खाली यायला लागतंय. होय आमचे गुरुजी लय भारी आहे. आम्हाला चांगलं शिकवत्या. कामाला होतो त्यांना, त्यामुळे त्यांना शिकवायलाच वेळ मिळत नाही. चला गुरुजी आपण खाली जाऊया. थांबा, तुम्हाला जाता येत नाही. माते हे जे आहेत त्यांच्या मृत्यूनंतर मी स्वर्गात आणलेलो आहे. हे शिक्षक, मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख शिक्षण अधिकारी यांच्या मृत्यूनंतर मी स्वर्गात आणलेलो आहे. यांना खाली जाता येणार नाही. माते यांना खाली जाता येणार नाही. म्हणून खाली जाता येणार नाही. आमच्या गुरुजीला आम्ही असं तसं मरून दिलोय. अहो आमच्या पोरासने शिकवायला आमचं गुरुजी पाहिजे. आणि मृत्यूनंतर असू दे किंवा कसं पण असू दे, आम्हाला तो आडणारा कोण हे मी बघतेस. ही बाकीचे अधिकारी आहेत, त्याचा काय उपयोग नाही. ते नुसते नावाला नाही, काम सांगायला आहेत. ते आलं खाली पाठवा, ते आलं खाली पाठवा, आणि ते सगळं आमच्या गुरुजींनी करायला लागते. त्यासनी नरकातनं मोठी शिक्षा द्या, त्यासनी नचून घ्या, पण आम्ही आमच्या गुरुजींनी नेणारच. घेऊन जाता येणार नाही. थांबा, जाऊ नका. थांबा, जाऊ नका. थांबा. शिक्षकाला जाऊ द्या. त्याला कोणतेही अपराध केले नाही. शिक्षक निरपराध आहे. खरे अपराधी तर हे तर वाजिब आहे. शिक्षकांची इच्छा झाली की मुलांना शिकवायचं. या आमच्या सुद्धा तालुक्यामध्ये बीटीएस परीक्षा आहे, प्रज्ञाशोध परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, नवोदय परीक्षा आहे. या सर्व परीक्षांची तयारी करावी लागते. आणि हे अधिकारी त्यांना नको नको कामं करायला होतात. मी आताच या आढावा घेतलाय, त्यांची काही प्रयत्न ऐकलेली आहे. त्यामुळे जे दोषी आहेत ते खरे हे दोषी आहेत. या गुरुजींची कोणत्याही प्रकारची चूक नाही. आमच्या गुरुजीने या जिल्ह्याचा झेंडा राज्यामध्ये आणलेला आहे आणि आणखी प्रगती आम्हाला करायची आहे. म्हणून असे जे अधिकारी आहेत जे शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करतात, त्यांना मोठी शिक्षा करा. जी महाराज, या अपराध्यांना मी कठोरातली कठोर मी शिक्षा देत आहे. सर्वात मोठी शिक्षा. चला अपराध्यांनो, चला चला. चला अपराध्यांनो, चला. आणि गुरुजी तुम्हाला सुद्धा मी आदेश देतोय. येत्या 23 तारखेला महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल आहे. त्या ठिकाणी तुम्ही एकच मांडायचं आहे की ज्या सगळ्या केंद्र शाळा आहेत, त्या केंद्र शाळेमध्ये प्रत्येक केंद्र शाळेमध्ये एक संगणक साक्षरता असलेला शिक्षक, संगणक अभ्यासामध्ये संगणकची कामे करणारा, ऑनलाईन कामे करणारा शिक्षक त्या ठिकाणी नेमायचा आहे. आणि ही मागणी तुम्ही संघटनेकडे मांडायची आहे. आणि हे अधिकाऱ्यांनी जे काम केलेलं आहे, असा प्रसंग माझ्या तुम्ही समोर पुन्हा निर्माण होता कामा नये, म्हणून त्याची नेमणूक करा हा आम्ही आदेश देत आहे. जी महाराज, जी महाराज. आदरणीय गोसावी सर, आदरणीय शहाजी पाटील बापू, आदरणीय अमित चव्हाण सर, आदरणीय खोत सर, आदरणीय हार्दिक हार्दिक कौतुक करूया. कारण सादरीकरणामध्ये लाच ठेवायची नसते. कलाकाराला लाच वापरून चालत नाही. लक्षात घ्या. अतिशय सुंदर अशी कला त्यांनी सादर केलेली आहे. आपले त्रिवार अभिनंदन.
करतो